या गावाच्या बरोबर डोंगर उताराच्या सानिध्यात 72 साली पाझर तलाव झालेला आहे। हा पाझर तलाव गावाचा अतिशय महत्त्वाचा पाण्याचा साठा करणारा ठिकाण आहे। या पाझर तलावामध्ये जर भरपूर पाणी साठलं तर साधारणपणे सर्वच लोकांना त्याचा चांगला फायदा होतो, पिण्यासाठी होतो, जनावरांसाठी होतो, शेतीसाठी होतो। परंतु 72 साली दुष्काळी परिस्थितीमध्ये काम झाल्यामुळं काम इतकं पक्क झालेलं नाही। पाणी फक्त 2 महिने जास्तीत जास्त साठतं। पाऊस पडतो ऑगस्ट सप्टेंबरमध्ये आणि पाणी नोव्हेंबरमध्ये संपून जातं। तर आता त्यानंतर पुढं काय झालं, अफाम संस्था आणि HDFC बँकेनं हे गाव घेतलं आणि त्यांनी काम केलं, या पाझर तलावाच्या खोलीकरणाचं काम केलं। त्यासाठी एक कमिटी नेमली, या कामाचं स्वरूप सांगितलं, कशा पद्धतीनं कामाचं मूल्यमापन केलं जातं ते सर्व सांगितलं, पाण्याचं नियोजन कसं करायचं ते पण सांगितलं। आणि 2 वर्षापूर्वी तलावामध्ये जो गाळ होता तो त्या गाळ संपूर्ण काढला आणि तो गाळ काढलेला गाळ शेतकऱ्यांनी आपापल्या शेतामध्ये नेऊन टाकला आणि त्यामुळं साधारणपणे 1,500 टिपर या मातीचं निघालं। ते शेतकऱ्यांनी आपापल्या शेतात टाकलं। माती टाकल्यानंतर ती शेतीचं क्षेत्र वाढलं, ते सर्वसाधारणपणे 50-60 एकरापेक्षा जास्त आहे। नोव्हेंबरमध्ये जे पाणी संपत होतं ते आता डिसेंबर-जानेवारीपर्यंत टिकून राहतं आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना पिकासाठी होतो। पर्क्युलेशननं विहिरींना पाणी फुटतंय, बोर पंपांना पाणी फुटतं आणि ते पाणी जमिनीला शेतीसाठी वापरता येते, पिकं चांगली आणता येतात। आणि दुसरी गोष्ट, जनावरांसाठी पाणी उपलब्ध झाल्यामुळं जनावरांचं गोठ्यांची संख्या भरपूर वाढलेली आहे। वॉटर सप्लायची विहीर पाझर तलावाच्या शेजारी 50 फूट अंतरावरच काढलेली आहे आणि त्या विहिरीला भरपूर पाणी आता उपलब्ध आहे। त्यामुळं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जवळजवळ संपलेला आहे। अफाम संस्था आणि HDFC बँकेनं तसं कामाच्या दृष्टीनं अतिशय सुसज्ज असं नियोजन करून आमच्याकडून ते करून घेतलेलं आहे आणि आमच्या पातळीवर आम्ही त्यांना सहकार्य करून ते झालेलं आहे। त्याबद्दल HDFC बँक आणि अफाम संस्था यांचा आमचं संपूर्ण गाव आणि सर्वसामान्य शेतकरी बंधू भगिनी सर्व असतील त्या सर्व लोकांच्याकडून त्यांचं खूप खूप आमच्यावर ऋण आहे। ह्या गावात 2 पाझर तलावाचे गाळ उपसण्याचे काम झालेलं आहे। त्या कामामुळं आता ह्या म्हणजे एप्रिल ते मार्चपर्यंत पाण्याची क्षमता म्हणजे पाण्याची पातळी एक चांगल्या प्रकारे वाढली आहे आणि खरीप हंगाम हा पावसाच्या जीवावरती मूग, बाजरी ह्या 2 पिकावरती उत्पादन चालत होतं। पण आता सध्या खरीप हंगामात कांदा, फळबागा ड्रिपच्या साहाय्यानं पाण्याची उपलब्धता कमी लागत असल्यामुळं व्यवस्थित उत्पादन शेतकऱ्यांना मिळू लागले आहे। तलावातील गाळ काढण्यामुळे व्यवस्थित प्रकारे पाणी उपलब्ध होते, नाहीतर आम्हाला कसं व्हायचं की विकत टँकर आणून ही बागा उन्हाळ्याच्या जगवाव्या लागत होत्या। रब्बी हंगामात आता नगदी पिकात कांदा आणि फळबागा ही माझ्या वैयक्तिक क्षेत्रात डाळिंब बाग हे 3 एकरात आहे आणि कांदा पीक हे 1.5 ते 2 एकरात माझं असते। या दोन्ही नगदी पिकामुळे माझ्या उत्पादनात खूप मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे आणि त्याच्यामुळं माझी आर्थिक स्थिती चांगल्या प्रकारे सुधारली आहे। त्याच्यामुळं HDFC बँक आणि अफाम संस्थेचा आम्ही बालवडीच्या गावाच्या वतीनं आभार मानतो।